नमस्कार, आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आपण डवाराविषयी बोलणार आहोत. डवारा म्हणजे ज्वारीच्या राशीच्या वेळी केला जातो. तर ज्वारीची रास करताना बंजारा समाजात जास्तीचे गुत्ते घेतात. जास्तीचं बंजारा समाजच ज्वारीचे गुत्ते घेण्यासाठी धडपडतात आणि ज्वारीचं गुत्ते घेऊन ते पूर्ण ज्वारी वगैरे काढून रास करून देतात. ज्वारी कापून काढायला पण वेगळे पैसे घेतात किंवा ज्वारी घेतात. जर ज्वारी उपडून काढायची असेल तर त्याच्यासाठी वेगळी आणि जास्तीची ज्वारी घेतली जाते. सद्यस्थितीला आमच्याकडे 1 एकरसाठी 16 पायलीचे एक पोते असते. 16 पायलीचे एक पोते असते. तर 1 एकरसाठी 2 पोते ज्वारी घेतली जाते, म्हणजे 32 पायली ज्वारी अशी घेतली जाते. 1 एकरसाठी 2 पोते ज्वारी घेतली जाते, म्हणजे 32 पायली आमच्याकडे असं दिलं जातं. पूर्ण ज्वारी काढून पेंड्या बांधून आणि कणसं मोडून बनीम रचून रास करून एवढं काबड कष्ट करून सर्व करून रास करून दिलं जातं. त्यांच्या कष्टाला पण थोडीशी विश्रांती मिळावी म्हणून डवारा केला जातो. त्यांना पण आनंद मिळावा म्हणून शेतमालक डवारा करतात. जेवण करून मजुरांना खाऊ घालतात. सामूहिक जेवण असतं. ही परंपरागत पद्धत आहे, केलं जातं. जेवण घालतात शेतमालक. खास करून डवारा याच्यामध्ये मेनू असतो. खीर असते आणि ज्वारीच्या पिठाचं आंबील असतं. परत ज्वारीची खिचडा असतो आणि वांग्याची भाजी असते. चपाती भाकरी असतात. हरभऱ्याची चटणी असते. ज्वारीच्या पिठामध्ये ताक घालून केलेलं आंबील असतं. इतकं आणि आपल्याला जे काही आवडतात ते वेगवेगळे पदार्थ करून पण खाल्ले जातात. आणि इतकं चविष्ट जेवण लागतं की किती जरी खाल्लं तर खावंसंच वाटतं. असं हे डवारा जेवण सामूहिक पद्धतीनं केलं जातं. तर परिसरातील सर्वजण शेतमजूर, गुत्तेकरी, शेतमालक सगळेजण डवारा या सामूहिक जेवणाचा आस्वाद घेतात. अशा या जेवणाचा आनंद आपल्याला 5 स्टार हॉटेलमध्ये देखील भेटणार नाही. मस्त झाडाखाली बसून थंड आणि हवेशीर सगळेजण जेवणाचा आस्वाद घेतात. ह्या डवारा जेवणामध्ये भात असतं, साधा भात किंवा फोडणीचा, वरण असतं, वांग्याची भाजी असते, खीर असते, हरभऱ्याची चटणी असते. परत ज्वारीचं पीठ वापरून ताक घालून केलेलं आंबील असतं आणि खिचडा पण असतो ज्वारीचा. बरेच पदार्थ आणि प्रकार केले जातात. आणि दोस्त बिराजदार, पाहुणे मंडळी यांना पण जेवणासाठी बोलवलं जातं. तर सर्वजण मिळून या जेवणाचा आस्वाद घेतात. अतिशय पौष्टिक आणि ताकदवर हे जेवण असतं. तर ज्वारी काढण्याच्या वेळेस हा प्रकार केला जातो. ज्वारी काढतात, परत मोडतात आणि शेतावरती टाकतात आणि मध्येच सर्व कामं झाले की मध्येच हे डवारा जेवण करतात आणि परत सगळेजण रास वगैरे करून आपल्या आपल्या घरी निवांत सगळे मजूर आनंदाने निघून जातात. ग्रामीण भागात काही ठिकाणी केली जाते. जुनी परंपरागत प्रकार आहे. आताच्या लोकांना काही माहिती नाही याच्यामधलं. तर जुनी लोक याच्याविषयी सांगतात. सर्वजण जेवणाचा आनंद घेऊन तृप्त होऊन आणि आशीर्वाद आपल्याला देऊन खुशीने निघून जातात. तर अशा पद्धतीनं डवारा हा प्रकार पद्धत केली जाते आणि खूप छान वाटतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? डवाराविषयी मला जेवढी माहिती आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. 1 ते 2 तासामध्ये त्यांनी सहज, साध्या आणि सोप्या पद्धतीनं जेवण बनवलेलं आहे. खूपच छान. आणि अशा निसर्गाच्या वातावरणामध्ये बनवलेलं जेवण खूप छान चविष्ट पण लागतं. हे बघा, सगळेजण एकमेकाला कसं मदत करून बनवतात. आणि जुने लोक हे अशी पद्धत परंपरा नेहमी चालू आहे अजून तर ग्रामीण भागामध्ये. काबड कष्ट करतात मजूर. त्यांच्या आशीर्वादामुळेच आपल्याला धान्य मिळतं. ते सर्वजण राबतात. आपल्यापर्यंत ज्वारी येते ती कशा पद्धतीने येते, किती जण त्याच्या पाठीमागे असतात, किती जणांचे कष्ट असतात. खूपच महत्त्वाचं आहे हे. शेतकरी खूप राबतो जेव्हा आपल्याकडे ज्वारी येते, पण त्याच्यामध्ये पाठीमागे किती जणांचे कष्ट असतात हे आपल्याला माहिती नसतं. आणि काबड कष्ट करून ते पिकवतात. परत ते धान्य सगळं काढलं जातं मशीनमधून, ते वेगळं केलं जातं आणि परत ते आपल्या घरापर्यंत येतं. ही भाकरी कमवण्यासाठी खूप कष्ट लागतात.
हे बघा सर्वजण एकत्र मिळून हे जेवण बनवलेलं खात आहेत आणि बाकीचं अजून काहीतरी करत आहेत. गूळ वगैरे घालून खिरीमध्ये काजू बदाम मनुके बडीशोप हे सर्व त्यांनी घातलेलं आहे. खूप छान वाटतं बघायला आणि बनवलेलं खायला पण. हा मी पहिल्यांदाच अनुभव घेतलेला आहे. आणि सर्वजण जेव्हा जेवण करून तृप्त होऊन जातात त्यांच्या आशीर्वादामुळेच आपल्याला भरपूर धान्य मिळतं आणि हे परंपरा चालू ठेवली पाहिजे आणि कायम असं सर्वजण मिळून हे असे डवारा ही पद्धत केली पाहिजे. त्यामुळे मजूर पण खुश होतात आणि आपल्याला त्यांचे जेव्हा जेवण करून जेव्हा समाधानाने ते जातात तेव्हा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात. तर असा हा डवाराचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. आता वरून गागाचं शेत आहे पण टाकता येते नाही. बघा कलर किती छान आहे बघा. आमटी ओके. गिलास काढ पाणी देईन. नाही बसतो मी. बसा सावकाश घ्या. बसा.